अहो, परदेशी नागरिक भारतात आमदार होतो, एकदा नव्हे 4 वेळा, तरी म्हणे कुणाला याचा थांगपत्ताच लागलेला नव्हता। अहो, हा आमदार देशाला गंडवीत राहिला, फसवीत राहिला, पण कुणाचेही डोळे कसे उघडले नाहीत हो। जेव्हा आता हे सगळं उघडकीला आलं ना, तेव्हा न्यायालयानंच त्याला मोठा दणका दिला। अहो, काय घडतंय आणि काय चाललंय नक्की आपल्या देशामध्ये। मित्र हो, नमस्कार। राजकारणामध्ये बनवा बनवीचा खेळ चालतो, तो कसा खेळ चालतो हे आता आपल्याला सगळ्याला माहीत आहे। अहो, बनवा बनवी, डावपेच हे सगळं काही या राजकारणामध्ये चालत असतं, पण एका आमदाराने एकदा नव्हे तब्बल 4 वेळा देशाला गंडवलं असल्याचा एक मोठा आणि धक्कादायक प्रकार आता उघडकीला आलेला आहे। त्याला म्हणजे या आमदाराला आता उच्च न्यायालयानं तब्बल 30 लाखाचा दंड ठोठावलेला आहे। चेन्नामनेनी रमेश असं या आमदाराचं नाव आहे। तो तेलंगणातील चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाचे आमदार आहेत। रमेश हा सर्वप्रथम 2009 साली वेमुलावाडा मतदारसंघामधून TDPच्या तिकिटावर आमदार झाला। त्यानंतर बघा 2010 ते 2018 या दरम्यानच्या काळामध्ये BRSच्या तिकिटावर 3 वेळा त्यांनी निवडणूक लढवली आणि 3ही वेळा त्यांनी निवडणूक जिंकली। बघा, तरी देखील कोणाला त्यांच्या बनवाबनवीचा गंडवागंडवीचा थांग पत्ता लागलेला नव्हता। अहो, हा आमदार भारतीय नाही हो, हा आमदार तर तो चक्क जर्मनीचा नागरिक आहे आणि आता ते उघडही झालं आहे। आता जेव्हा केव्हा ते आत्ता कुठं उघडं पडलं तेव्हा सगळ्याचे डोळे विस्फारले, उघडले। अहो, जर्मनीचा नागरिक असलेल्या व्यक्तीने तेलंगणामध्ये तब्बल 4 वेळा आमदारकी भोगली आहे। जर्मन नागरिकत्व उघडकीला आल्यानंतर आता त्याला उच्च न्यायालयानं 30 लाखाचा दंड ठोठावला। तेलंगणा उच्च न्यायालयाने सोमवारी म्हणजे आता 9 डिसेंबर 2024ला काँग्रेस नेते आदी श्रीनिवास यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल दिला। उच्च न्यायालयानं काय म्हटलं बघा, BRSचे हे जे आमदार आहेत चेन्नामनेनी रमेश हे जर्मन नागरिक आहेत आणि त्यांनी बनावट कागदपत्राचा वापर करून वेमुलवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी स्वतःला भारतीय नागरिक म्हणून सादर केलं। या काळामध्ये ते जर्मन नागरिक नव्हते, याबाबतची कोणतीही कागदपत्र सादर करण्यास ते अयशस्वी ठरलेले आहेत। न्यायालयानं या रमेश यांना 30 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे। या रकमेपैकी 25 लाख रुपये हे काँग्रेस नेते म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केली होती ते श्रीनिवास यांना देण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। परदेशी नागरिक भारतात निवडणूक लढवू शकत नाही, पण इथं मात्र यांनी हा सगळा चमत्कार करून दाखवला। अहो, आपल्या देशातील कायद्यानुसार भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती या देशातील कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही किंवा साधं मतदान देखील करू शकत नाही, तरीही 4 वेळा आमदारकी उपभोगली गेली। रमेश यांनी खोटी माहिती दिल्यामुळे भारत सरकारची दिशाभूल झाली आहे असं गृह खात्यानं म्हटलं आहे। अहो, एखादा परदेशी नागरिक देशाची फसवणूक करून तब्बल 4 वेळा निवडणूक लढतो, जिंकतो, आमदार होतो, तरीही त्याच्या गंडवेगिरीचा पत्ता लागत नाही। आश्चर्य आहे की नाही, काय म्हणाल तुम्ही? या सगळ्या धक्कादायक प्रकारावर तुम्ही तुमची मतं जरूर व्यक्त कराच आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।